संघटना या काळात चालवणं फार कठीण आहे. शिवसेनेतला जन्म आहे, शिवसेनेत शेवट व्हावा शेवटपर्यंत. हा धनुष्यबाण माझ्या शेतकरी, मजूर, माझ्या वंचित घटकांच्या दिव्यांग बांधवासाठी कसा कामी येईल तो उचलण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. पण काय शब्द दिलेला आहे विधान परिषदेसोबत इतरही मंत्री मला राज्यमंत्रीपदाची सुद्धा माळ तुमच्या गळामध्ये पडणार अशी माहिती आहे, मला स्वीकार आहे. मंत्री गिंत्री पदाचा काही मी कसं आहे, मला मागाची सवय नाही. मागितलं असतं तर मागं गुवाहाटीला गेल्यानंतर मागितलं असतं ना. पण आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत बसलोय. आम्ही लोकमंत्र्यासाठी फिल्डिंग लावत होते पदासाठी आणि मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो. हाच फरक बच्चू कडूचा आहे, ते समजून घ्या. पण एकनाथ शिंदेंनी हिरा ओळखला असं म्हणावं. सेनेत नाराजी देखील आहे. इच्छुक लोक जे होते आता बच्चू कडू हे बाहेरून आलेले आहेत, मग त्यांना संधी मिळते. मग आम्ही इतके वर्ष इथे इच्छुक आहोत, त्यांचं काय, असा सवाल देखील उपस्थित होतोय. तर मला असं वाटतं, मला तर कोणी फोनही केला नाही, टीव्हीवर कोणाचे मी अशा प्रकारचे अभिप्राय हे तुमचा आहे, तुमचे सूत्र आहे. खरं सांगू काय, मला एक सांगा, मला हे ध्यानीमानी नव्हते, काहीच माहित नव्हते. मी तर संत्रालय पाणी देऊन राहिलो होतो. पण तुमच्या बातम्या आल्या, सूत्रानं सांगितलं, सूत्रानं कॉल केला, सूत्रानं अरे म्हटलं काहीतरी आहे वाटतंय. मग मला बऱ्याच लोक तुम्हाला फायदा झाला की नुकसान झालं? एक मिनिट. मीडिया हे इथपर्यंत आणण्याचं काम मी सगळं श्रेय मीडियाला देतो. बरं, एकनाथ शिंदे विधान परिषद माझ्या कानावरही नव्हती, पण हे कानावर टाकण्याचं काम मीडियानं केलं. काल रात्री आपली भेट झाली, रात्री उशिरा आपण एकनाथ शिंदेना भेटलेला आहात. 24 तासात मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. 24 तासात हमी भावावर चर्चा झाली, शेतकऱ्यांच्या पेरणी ते कापणीपर्यंतच्या विषयावर चर्चा झाली, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, दिव्यांगाच्या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांनी सगळं सहमत दर्शवलं. माझं काय म्हणणं आहे का, ज्याच्यासाठी आम्ही मंत्री होतो, ज्याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री होतो, किंवा ज्यासाठी आम्ही आमदारकी घेतो आहे, ते जर होत असेल तर गरज काय. बरं, एक प्रश्न होतं ना काम. एक पण संघटना, तुम्ही सांगतोय संघटना चालवणं, तुम्ही सांगता तुमचा मीडिया चालवणं कठीण आहे का नाही? बरोबर आहे का नाही? तशी संघटना या काळात चालवणं फार कठीण आहे. त्यामुळे समजून चुकलं होतं. बच्चू कडू साहेब, एकनाथ शिंदेनी योग्य हिरा ओळखला असं म्हणावं. तुम्ही आपल्या येण्यामुळे इतकी आंदोलनं केली शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी. आता मी हिरा आहे का पन्ना आहे का डन्ना आहे मला काही माहित नाही. माझं काम आहे प्रामाणिकपणे एक कार्यकर्ता म्हणून काम करायचं आयुष्यभर. आणि कसा याचा आनंद एवढाच आहे का शिवसेनेतला जन्म आहे, शिवसेनेत शेवट व्हावा शेवटपर्यंत. हा एक काय करायची इच्छा आहे? शिवसेनेतच पाहायला मिळतील, इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. नाही, मला ते आता 20-25 वर्ष गेलो असतो. आता काय हे तुमच्या मीडियानं आल्यावर गेम केला सगळं. बरं, प्रहार संघटनेचं का आता? प्रहार संघटना महाराष्ट्रात सुरू राहणार आहे की प्रहार संघटना आता विलीन? प्रहार सामाजिक संघटना महाराष्ट्रभर राहील. ज्यांना राजकीय इच्छा आहे ते शिवसेनेत येईल, ज्यांना सामाजिक काम करायचं आहे ते प्रहार संघटनेत राहील. नाही, सोबत प्रहार संघटना राहील. तुम्ही मेंटली पूर्ण प्रिपेअर आहात? आता मी शिवसेनेतूनच भरून आलो अर्ध. आता पाठिंब्याचा काय विषय? मेंटली पूर्णपणे प्रिपेअर झाला शिवसेनेचा झेंडा हाती घेण्यासाठी आता? आणि शिवसेना वाढवण्यात कसं आहे, आता 25 वर्ष राव मी एकटा लढत होतो. माझ्यावर ना कोणी मला नेता होता ना काहीच नाही. मी बिलकुल असं खुलेआम आपली पान टपरी चला होता. नाही, पण तुम्ही एकनाथ शिंदेची साथ सोडली नव्हती तेव्हा, पण आता पण तुम्ही शिवसेनेमध्ये जाते. काय चांगलं नेतृत्व आहे, सेवाभावी आहे. रात्री 2 वाजता सामान्य माणसासाठी दार उघडतं, म्हणून विषय झाला नाही. आता राजकीय भविष्य शिवसेना आहे ना. शिवसेने म्हणून कसं आहे, जिथं राहिलोय ना तिथं प्रामाणिक राहिलो. सामाजिक संघटना म्हणून काम करू आम्ही. आणि गुवाहाटीला छेडताना सगळे गुवाहाटीवाले निवडून आले का नाही आले? मग तुम्ही काय बोंबलून राहिले? पण तुम्ही आधी जर लोकांना तर फटा मतं मारले ना गुवाहाटीवाल्यांना. पण तुम्ही लोकांनी स्वीकारलं. तुमचे प्रश्न कायमच आहे. पण तुम्ही आधी शिवसेनेत आला असतात तर जिंकला. राजकारण बदलू शकतं. आपले जे विरोधक आहेत त्यांना कुठेतरी यामुळे धसका बसलाय का, किंवा त्यांची आता यापुढे कशी वाटचाल पाचावर धारण बसेल त्यांची असं म्हणा? कोणाचं काय होईल त्यापेक्षा आम्ही काय करू शकतो ते दाखवू. पण आपल्याला जी ताकद आता मिळणार आहे, आमदारकी परत मिळते, त्यामुळे
साज कसा आहे तुम्ही एक सांगा. आमची ताकद जी होती ती फार मजबूत सगळ्या दृष्टिकोनातून थोडी कमी होती. बाणा होता, इमानदारी होती, प्रामाणिकपणा होता. त्याच्यामुळे एवढे आंदोलन. तुम्ही सांगा एका वर्षात पडल्यानंतर कर्जमाफी आम्ही मिळून दिली का नाही दिली शेतकऱ्याला? मान्य करावं लागेल. 2,500 रुपये पगार मिळून दिलं का नाही दिला? मान्य करावं लागेल. मजुरांना जे विमा लागू केला तोही लढणं हमारा बाणा है. जहाँ भी जाएंगे लढते रहेंगे. मग सरकारचा विरोध असेल तरी सरकारच्या विरोधात जाऊन देखील सर्वसामान्यांना माझ्या डोक्यात शेतकरी दिव्यांग आहे आणि जिथं जिथं त्यांना नुकसान पोहोचत असेल तर बच्चू कडूच आहे. भाऊ आता वाघाची सोबत घेतली यांच्याशी आता जुनं जे वैर आहे ते संपलं असं समजावं. महायुतीमध्ये दोन्ही घटक पक्ष एकत्र. व्यक्तिगत कोणाचं वैर आमचं नाही आहे लक्षात. वैर काय आता आमचं काय फडणवीस साहेबांसोबत वैर आहे का? मुद्दा आहे, मुद्द्यासोबत चर्चा होतं, त्याच्यातून काही भाष्य निघतं. आम्ही काय कुस्ती खेळायला बाहेर निघालो होतो. आता एकाच व्यासपीठावर जर एकत्र यायचं झालं तर एकत्र येणार. काय मत आहे का? सगळं तुम्ही आताच विचारानंतर भाऊ सूत्रांचे आभार तरी माना ना. आता सूत्रांचे तरी आभार माना. सूत्रांचे आभार माना आता. मी आता पुन्हा जाहीर करतोय का हा जो कार्यक्रम आमचा केला सगळा हा सगळा मीडियानं केलेला कार्यक्रम. कार्यक्रमचं काय म्हणजे करेक्ट कार्यक्रम आहे साहेब, पण आम्ही कार्यक्रम जो चांगला केला म्हणजे करेक्ट कार्यक्रम का? एकंदरीत मीडियानं जे सूत्र आहे, सूत्र काय ताकदवार असते ते मी आता अनुभवलं आणि मला ध्यानीमानी नव्हतं काही. पण बातमी आली आणि बायकोनं सांगितलं हे काय तुमची ऑफर गिफर आली म्हणून मला माहितीच नाही. मग काल रात्री आपण भेटायला आला होता ते नेमकं कशासाठी? तुम्हाला झोप लागली का? खरं मी मीडियाचा आभार मानतो. माझ्या लक्षातही नव्हतं पण तुम्ही सगळ्यांनी उदय सामंत पुढाकार घेतला आणि मला इथपर्यंत आणलं. धन्यवाद.